लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती आहेत 7. शेवट चेंडू आहे. आपण पाहतो एक गडी बॅक टू डिपार्ट गेलेला, एक मोठा हादरा दिला गेला गौतमच्या रूपाने. तर मध्ये टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय सरळ बॅटीने खेळलेला फटका मकबूलच्या हातातून बॅटीतून येतोय. हा 1 धावचा फटका. षटक पहिल्या क्रमांकाचं संपलेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीचा 8 धावा 1 गडीच्या मोबदल्यानंतर लगावतोय टीम जयसाई विरार. किरण होतोय गोलंदाज मार्गवरती. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी खोलवटा पाय चेंडू ड्राईव्ह केला. या ठिकाणी फेकी येते. फेकी येईपर्यंत वेगाने अपने नन्हे नन्हे कदमों से ये रन कंप्लीट करते हुए फैजान. किती नाव त्याची. बाबू बोलतात, फैजान बोलतात, मकबूल बोलतात. ऑन साइडला या ठिकाणी ड्राईव्ह केला गेला आहे चेंडूला. करणने आता मात्र घेतलेली ही धाव. चांगली आता मात्र चेंडू पडायला सुरुवात झालेली आहे. एकेरी धाव घेतली जाते. त्या पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत. मोठे फटके मारण्यासाठी या ठिकाणी चान्स देत नाहीयेत गोलंदाज. लेग बायची एक अजून रन धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. धावा फलकावरती 11 धाव फलकावरती. या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे दुसऱ्या षटकातल्या. अकुटबा चेंडू आता मात्र या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त. गडी बाद. करण बॅक टू डिपार्ट गॉन. नवीन फलंदाज देवानंद किनी फलंदाजी मार्क वरती येतोय उर्फ कासम. हा भरपूर अनुभवी खेळाडू आहे. निश्चितच आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत पाहिलं तर 18 ते 20 वर्षांचा याचा अनुभव आहे या अंडरम बॉक्स क्रिकेटचा. ड्राईव्ह केला सरळ बॅटीने निश्चितच आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच धाव घेतली जाईल. कासमवरती निश्चित आज आजच्या दिवसामध्ये लक्ष असणार आहे. सेकंड डाऊनच्या रूपामध्ये फलंदाजी मार्गवरती आला आणि अजून एक धाव धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. ओव्हर झाली. दुसऱ्या क्रमांकाचं षटक संपलं आहे. धावा फलकावरती 1-3-13. 13 धावा फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यानंतर एक परिस्थिती पाहायला गेली तर आतापर्यंत जयसाई विरार संघाची थोडीशी बिकट आहे. कारण फक्त 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. दोन फलंदाज बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत आणि कुठेतरी संकटामध्ये आहे. या संकटातून उभारता येईल का? या संकटामधून या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल का? निश्चितच हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. 1 डाऊन सेकंड डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये आहे. सलामीर बॅटर दोन्ही बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत. तिसरं षटक प्रथमेश गोलंदाजी मार्गवरती येतो हे षटक हाताळण्यासाठी. खोलवर टप्पा चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका. या ठिकाणी स्वतःच्या फॉल झोनमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला तो, परंतु थोडंसं असफल आले, परंतु बॅकअप चांगला मिळाला. त्या कारणे आपण पाहतोय फेकी येईल तोपर्यंत 1 धाव फक्त कंप्लीट केली जाते या चेंडूवरती. 14वी धाव फलकावरती लगावली जाते आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रथमेश टू कासम. अकुटबा चेंडू आता मात्र कव्हरच्या दिशेला ढकलला. गॅप मध्ये 4 धावांसाठी चौकार येतोय कासमच्या बॅटीतून. चार धावांनी धावसंख्या 18 वरती पोहोचवली जाते. आता मात्र इथून येणारे 10 चेंडू बाकी. 10 चेंडू मध्ये 18 ते 20 धावा येणं गरजेचं असेल जयसाई विरार संघाला हा सामना सेकंड इनिंग मध्ये एक सन्मानजनक टोटल सेट करायची असेल. आता मात्र ड्राईव्ह केला आहे. चेंडूला अडवलाय सुनीलने. फेकी येईल तोपर्यंत आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. 19 धावा फलकावरती. ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकातले 3 चेंडू संपले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. फैजान स्ट्राईक एंड वरती आहे. अकुटबा चेंडूला ऑन साइडला ढकललेला आहे गॅप मध्ये. अजून एक चौकार येतोय.
तर 23 धावा, 23 रन ऑन द बोर्ड. अजून 2 चेंडू बाकी असतील. ओमकार वरती, प्रथमेश वरती चढवलेला हा हल्ला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1, त्यानंतर चौकार, त्यानंतर कासमने 1 धावून काढली आणि फैजानने या चेंडूवरती चौकार लगावलाय. 4 धावांनी वाढ केली. 23 धावा फलकावरती. या षटकात 2 चेंडू बाकी. कट केला आहे, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थेट यष्टी वरती, गडी बाद. फैजान बॅक टू पार्ट. रनआउटच्या रूपाने गडी बाद. फलंदाजी मार्गवरती शैलेश करावडे फलंदाजी मार्गवरती येतोय. ज्या ठिकाणी धावा फलकावरती आहेत 23 लास्ट बॉल असेल या षटकातला. कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी बॅटची खालची कडा लागून खेळपट्टी लगत चेंडू राहिला. बॉलर अडवेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. 3 षटकं या ठिकाणी संपली गेलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. कलोटा बाय चेंडूवरती सर्व बॅटीने मारला फटका. शैलेशच्या बॅटून येतोय दणदणीत चौकार. चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. कृपालच्या गोलंदाजीवरती निश्चितच स्वागत केलेलं आहे या ठिकाणी मिस्टर शैलेश. 28 धावा फलकावरती. निश्चित 5 चेंडू बाकी असेल. 5 चेंडू मध्ये किमान 8 ते 9 धावा गरजेची असेल. एक चांगली टोटल सेट करायची असेल तर जयसाई विरार संघाला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 40 धावांचा चेस सक्सेसफुली केला गेला होता, परंतु आता मात्र थोडंसं कुठेतरी परिस्थिती विकट येऊन राहिली. आता मात्र ड्राईव्ह केलाय, क्या बात आहे. कव्हर ड्राईव्ह सुंदर कलात्मक रीतीने खेळला. कासमने चेंडू पाठवला 4 धावांसाठी चौकार. चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती लगावल्या जातात. 33 धावा. तर मात्र चांगली परिस्थिती येऊन राहते जयसाई विरार संघाची. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू जास्त उसळी घेतली. त्या चेंडूवरती जबरदस्ती मारला फटका. चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. कासम बॅक टू डिपार्ट गॉन. संकेत येतो नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती. ज्या ठिकाणी 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि 2 चेंडू शिल्लक असताना धावा फलकावरती 33. आता मात्र संकेतने आल्या चेंडूला गॅप मध्ये ढकललाय आणि चौकार गोळा केलाय. 37 रन ऑन द बोर्ड आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि त्या चेंडूवरती सुद्धा संकेत स्ट्राईक एंड वरती असेल. कोलोटप्पा चेंडू सरळ बॅटी मारला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकाच जागेत दुसऱ्या गणाचा प्रयत्न होणार नाही. तर 38 धावा 38 रन ऑन द बोर्ड आणि 39 धावांचं टार्गेट येऊन राहते टीम स्वराज्य संघासाठी.
चला श्री स्पोर्ट्स संघ आणि आई जीवदानी संघ टॉस साठी या. श्री स्पोर्ट्स आणि आई जीवदानी संघ टॉस साठी या. श्री स्पोर्ट्स आणि आई जीवदानी लगेच टॉस साठी यायचं आहे. श्री स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, आई जीवदानी संघाचा कर्णधार. चला 39 धावांचा टार्गेट टीम स्वराज्य संघासाठी. लाईनअप रेषा आखणी. गोलंदाजी मार्गवरती गौतम या धावा डिफेंड करण्यासाठी आलेला गोलंदाज. चेसिंग साठी दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले, अजिंक्य आणि सुनील. चला टॉस साठी या. वारंवार कॉल दिला जाते. आई जीवदानी संघ आणि नुमानजी शेख यांच्याकडनं टॉस केला जातोय या ठिकाणी. आई जीवदानी आणि श्री स्पोर्ट्स दरम्यान या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात होते, ज्या ठिकाणी 39 धावांचा पाठलाग आहे. एका स्कूटीची सुझुकीच्या स्कूटीची चावी हरवली, कोणाला मिळाली असेल तर मंचावर येऊन द्यायचं आहे. पुढचा चेंडू आणि गॅप मध्ये ढकललाय. 4 धावांसाठी पहिला चौकार सुनीलच्या बॅटिंग होतोय. श्री स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलेला, नाणेफेक जिंकून त्वरित निर्णय कळून या सेकंड इनिंग संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. दरम्यान पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं 1 धाव, त्यानंतर झालेला चौकार. 39 धावांचा पाठलागाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. चेंडू थोडा काळ हवेत राहिलेला आहे आणि क्षेत्ररक्षकांनी पाठलाग केला होता चेंडूचा, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर पोहोचू शकलेलं नाहीये झेलपर्यंत आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. 3 चेंडू 6 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. गौतम पुन्हा एकदा अजिंक्यसाठी टाकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निश्चित त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू राहिला खेळपट्टीवरतीच अडवला गेला. त्या चेंडूला निर्धाव चेंडू सांगता होते. 4 चेंडू झालेला, आता मात्र कट केला आहे चेंडूला. पॉइंट रिझन मध्ये एका धाव घेतली जाईल. तर 7वी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. धावा फलकावरती लगावल्या 7. लास्ट बॉल असेल या षटकातला. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर थेट यष्टी वरती आदळतोय. थोडंसं कट करण्याचा प्रयत्न केला गेला, थोडंसं दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय सुनील. गडी बाद होतोय. या दरम्यान षटक संपलेला आहे पहिल्या क्रमांकाचं. धावा फलकावरती आहेत त्या 7 आणि 3 षटकामध्ये 32 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज राजेश फलंदाजी मार्कवरती येतोय, ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आलेल्या आहेत. 33 धावांचा 39 धावांचा पाठलाग होता. अजूनही आपण पाहायला गेलं तर 32 धावांची गरज असेल 18 चेंडूंमध्ये. आणि 1 डाऊनचा फलंदाज राजेश नॉन स्ट्राईक एंडला आपला पाहायला मिळतो आणि सलामीर फलंदाज अजिंक्य अजून स्ट्राईक एंडवरती आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी एक गोलंदाज येतोय, तो म्हणजे कासम. फुलटॉस चेंडू, स्वीपचा फटका, गॅप मध्ये 4 धावांसाठी जातोय चौकार. चार धावांनी 10 सेकंद मध्ये वाढ. 11 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत.
पुन्हा एकदा कासमचा चेंडू ए बी करता पडणारा असेल. ए बीने या चौकारावर त्यावरून दाखवून दिलेला आहे त्याला काय करायचं. आता मात्र दिशा चेंज, परंतु त्या ठिकाणी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण अडवलंय चेंडूला. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. 12वी धाव फलकावरती लगावली जाते. 2 चेंडू या षटकातले संपलेले आहेत. अजून 4 चेंडू बाकी असतील या षटकातले. धाव फलकावरती 12. पुन्हा एकदा आता मात्र नवखा फलंदाज राजेश पाळ स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी पंचांकडे अपील. पंचांनी दात पेटवून लावलेली आहे आणि एक धाव कंप्लीट या चेंडूवरती. 13वी धाव फलकावरती लगावली जाते. 26 धावांची गरज असणार आहे. ज्या ठिकाणी चेंडूंची संख्या पाहिली तर अजून 15 चेंडू बाकी आहेत. 15 मध्ये 26. ड्राईव्ह केल्या सरळ बॅटीने फिल्डरने अडवण्याचा प्रयत्न केला परंतु ठरतो असफल. चेंडू जातोय सीमारेषे पार. चार चेंडू झालेले आहेत. धावा फलकावरती आता 17. धावा फलकावरती आहेत आणि ए बी पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव कंप्लीट केली जाते. 18 धावा फलकावरती. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा 18. कोलोटप्प्या चेंडूवरती निश्चितच कव्हर दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटीची खालची कडा लागून चेंडू जातोय ऑन साईडला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फैजान चेंडूला अडवेल. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती लगावल्या जातात. येणारे 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आई जीवदानी संघाला स्वराज्य संघाला 12 चेंडू 20चं इक्वेशन. समोर गोलंदाजी मार्कवरती येतोय. उलटा चेंडू आणि त्या चेंडूला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेला. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडू खेळला गेलेला आहे. या चेंडूला एकच धाव घेतली जाईल. धाव फलकावरती 24-24. दोन चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. तर मात्र सरळ बॅटीने मारला फटका आहे. चेंडूला अडवलाय गौतमनी. फेकी केली गेलेली होती परंतु तोपर्यंत पाहिला तर एक धाव कंप्लीट झालेली होती. एका धावानेशी धावा फलकावरती 25 लगावली जाते. अजून आपण पाहायला गेलं तर विवेक गोलंदाजी मार्कवरती आहे हे षटक हाताळण्यासाठी. त्याच्यात 3 चेंडूवरती 6 आलेले आहेत. तर मात्र क्या बात आहे. चांगला फटका. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. सुपर्ब क्षेत्ररक्षण. कमाल की फील्डिंग यहाँ पर. संकेतने अडवलाय चेंडूला. निश्चितच पाहिला चेंडू जवळजवळ सीमारेषे पार पोहोचला होता परंतु अखेर क्षणी त्या चेंडूला अडवला गेला. एकच धाव घेतली गेली या चेंडूवरती. धावा फलकावरती आहेत 26-26. अजून 13 धावांची गरज असेल आणि चेंडू बाकी आहेत 10. 8 13चं इक्वेशन.
ढकलल्या चेंडूला एकच धाव घेतली जाईल. 7 चेंडू 12चे क्वेश्चन. 7 बॉल 12 धावांची गरज. आणि आता पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर विवेकने स्वतःला सावरलं आणि त्यानंतर जे टाकलेले चेंडू फक्त ना फक्त एक धावांचे. फिल्डिंगची चांगली साथ लाभली त्या कारणे या षटकामध्ये फक्त ना फक्त आतापर्यंत षटक संपल्यानंतर 9 धावा खर्ची पडतोय. आणि शेवटचं षटक येऊन राहील. त्यात शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतील तर 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम स्वराज्य संघाला. आणि डिफेंडिंगसाठी आपण पाहतील तर शेवटचा गोलंदाज कोण येईल यावर सुद्धा लक्ष दिलं जाईल. तर फैजान येतोय गोलंदाजी मार्गावर शेवटचा षटक हाताळण्यासाठी. सहा 11चं इक्वेशन. समोर राजेश आहे त्याच्या सोबतीला आपण पाहतोय तर अजिंक्य अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. पहिला चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडूने शरीराचा वेध घेतल्यानंतर या ठिकाणी खेळपट्टी लगत राहतोय. लेग बायची रन धावसंख्येमध्ये ऍड होते. 5 चेंडू 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी स्वराज्य संघाला. आणि फैजानने कमालगी गोलंदाजी केली. पहिला चेंडू चांगला हाताळला आणि आता मात्र AB स्ट्राईक एंडवरती असणार आहे. आणि त्या समोर गोलंदाजी टाकत असताना निश्चितच 10 धावा डिफेंड करायचे आहेत. झाली 5-10चं इक्वेशन. पुन्हा एकदा फैजान. क्या बात आहे. सरळ बॅटिंग मारला फटका होता आणि त्या चेंडूला अडवलंय. एकही धाव नाही चेंडूवरती. 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. AB स्ट्राईक वरती. समोर गोलंदाज फैजान आता मात्र थोडीशी चुकी करतो. थोडासा वेगवान टाकण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला आणि त्या वेगवान टाकण्याच्या नादामध्ये थोडीशी होते दिशा भूल आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो. वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवांतरने धावसंख्यामध्ये वाढ. 4 चेंडू 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी स्वराज्य संघाला. थोडीशी फ्लाईट डिलिव्हरीला लालच दिला होता आणि त्या लालचवरती आपण पाहतोय पंचांचा इशारा. 4 धावांचा येतोय. चौकार. मात्र फासला थोडासा बदलतोय. या चौकारांशी धावा फलकावरती लगावतात 34 आणि आता मात्र 3 चेंडू बाकी आहेत आणि त्या 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल आणि स्ट्राईक मध्ये आपण AB लाच पाहणार आहोत. तीन 5चं इक्वेशन. फैजान टू AB. निश्चितच सामना बॅलन्सिंग आहे. सामनामध्ये चुरस या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये ऑन साईडला माल फटा कासामने फेविकॉन फेकी केली गेली होती परंतु या ठिकाणी तोपर्यंत आपण पाहिलं तर एकदा कंप्लीट. 2 चेंडू 4 धावांची गरज. खुद कर्णधार स्ट्राईक एंड वरती राजेश. आणि या धावा केल्या जातील का, या धावा रोखल्या जातील का, निश्चित पाहायला जाईल. फैजानचा हा चेंडू राजेश करता असेल आणि चला चला मॅच खेळा मॅच खेळा. दोन मिनिटात अजून. दोन चेंडू 4 धावा. शिवचा फटका एकजूट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय चेंडू. लेग बायची रन धावसंख्येमध्ये ऍड होते. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज म्हणजे चौका मारण्याचा आहे. चौका मारणं गरजेचं असेल. तो चौका येईल का? निश्चितच शेवटचा चेंडू 3 धावांची गरज
चौकार येईल का? फैजाननी आतापर्यंत एक चौकारला ठोक आल्यानंतर आपण पाहतो थोडंसं कमबॅक सुद्धा केलं गेलं आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत हा मॅच आणलेला आहे. शेवटचा चेंडू 3 धावांची गरज. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या चेंडूवरती या धावा झाल्या होत्या, आता मात्र या धावा होतील का यावरती लक्ष असेल. तर मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक अडवलाय चेंडूला. जय साई विरार संघाने हा सामना जिंकलेला आहे.